नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण PYQ सिरीज चालवत आहोत. दिवाळीचा बघू शकता, मोस्ट प्रोबेबली तुम्ही दिवाळी सगळे एन्जॉय करत असणार, सुट्टीवर असणार. पण आपण ही PYQ सिरीज बघू शकता की MPSCचा अभ्यासमध्ये जोपर्यंत PDF वर नाव येत नाही आपल्या फायनल रिझल्टमध्ये, तोपर्यंत आपली दिवाळी, दसरा जे काय आहे, न्यू इयर काय आहे ते त्याच दिवशी आपण सेलिब्रेट करायचं. म्हणजे असं नाही की मग सगळं सॅक्रिफायसेस करायचं, पण कुठेतरी अभ्यासाची लिंक मोडून द्यायची नाही. आणि काल आपण बघू शकता की भूगोलचं आपण कव्हर केलं. या वीकमध्ये आपण आता सायन्स आणि इकॉनॉमिक्स राहिले. आज आपण अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स कव्हर करणार आहोत. PYQ जे 3 पेपर मी बोलतोय की 2017चा, 21चा आणि 22चा हे 3 गटकाचे जे पूर्व परीक्षेचे पेपर आहेत ते आपण डिस्कस करत आहोत. आणि उद्याच्या लेक्चरला आपण सायन्स करू. म्हणजे ह्या टायमाला किती होतील मग टोटल? मागच्या वीकमध्ये 2 प्रश्नपत्रिका डिस्कस झाले, आता 3, म्हणजे टोटल 2 आठवड्यात 5 प्रश्नपत्रिका डायरेक्टली बघू शकता डिस्कशन आपलं होऊन जाईल. आणि मग त्याच्यात असंच ही जर्नी आपण पुढे चालवू आणि ऑलमोस्ट 2-2.5 हजार प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू पूर्ण प्रिलिम्सपर्यंत. चला, अर्थशास्त्रावरील डायरेक्टली आपण जाऊ. सगळे प्रश्न डायरेक्टली अर्थशास्त्रावरील मॅक्झिमम जे प्रश्न मी जे ॲनालिसिस केला, डिकोड केला बरेच सारे पेपर, त्यात आपल्याला स्टॅटिक डेटा भरपूर भेटतो, नाहीतर करंट रिलेटेड, म्हणजे करंटमध्ये काहीतरी ती न्यूज चाललेली असते आणि डायरेक्टली टाकतात. चला, त्याच अनुषंगाने सुरू करूया. सन 2012-13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे. डॅश म्हणजे किती पर्सेंटेज आपण एक्सपोर्ट केलेला आहे. बघू शकता इंजिनिअरिंग गुड्स जे आहे फर्स्ट प्लेस भेटलेला आहे एक्सपोर्ट करण्यामध्ये 12-13 मध्ये. आणि मग ते टक्केवारी किती होती? 31.60, 21.60, 28.7, 30.7. तर डायरेक्टली याचं उत्तर आहे 21.7. येस. नेक्स्ट, नरसिम्हन समितीने अशी शिफारस केली होती की वैज्ञानिक तरलता म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विड रेशो SLR मध्ये 38.5 वरून डॅश करावी. हा भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. बँकिंगमध्ये पण बरेच प्रश्न आहेत. 32.5, 30.5, 25%, 28%. तर नरसिम्हन कमिटी असं बोललेलं आहे की ते 38.5 SLR आहे, त्याच्यावरून मी डायरेक्टली 25% आला. येस. डॅश या काळात भारत सरकार प्राथमिक तूट प्रायमरी बघू शकता प्राथमिक तूट प्रायमरी डेफिसिट GDPच्या टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होते. ऋण म्हणजे निगेटिव्ह. 2007, 8, 8, 9, 10, 11, 11, 12, 6, 7, 7, 8, 12, 13, 13, 14. आता लक्षात ठेवायचं जी आर्थिक मंदी कधी आली पूर्ण जगात, तर 6, 7 आणि 7, 8च्या आसपास. येस, इट्स ऑप्शन क्रमांक 3 विल बी द आन्सर. येस. चला, नेक्स्ट. खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत. म्हणजे कुठले सत्य आहेत विचार हे करायचं. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. येस, करेक्ट आहे ना. नीती आयोग थिंक टँक आहे, निधी वाटप थोडी करते. म्हणजे तर राईट आहे. सत्य विचारायचं आहे. इकडं आहे, इकडे आहे, इकडे आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. चला, नेक्स्ट. हा एक विचार गट आहे. यस, थिंक टँक आहे. इंग्लिशमध्ये बघू. यस, थिंक टँक दिलाय. 100% राईट. इकडं आहे, इकडं आहे, इथं नाही आहे, म्हणजे आता राहिले 2च ऑप्शन. आता ह्या 2 पैकी कन्फर्म एक रॉंग आहे, कारण ड दिले आणि क दिले. राज्यांवर धोरणे लादले जाते. मी बोला एक्झॅजरेटेड स्टेटमेंट आला. काहीतरीच हे केलं की एकदम ऑल, इफ, ऑनली, फ्यू लादण्यात आले एकदम डायरेक्टली. मग हे चुकीचं आहे. राज्यावर कुठलेही धोरण लादण्यात येत नाही. रॉंग आहे, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आन्सर विल बी ड. चौथा पण बघूया. धोरण आखताना करताना राज्यांची चर्चा केली जाते. येस, नीती आयोगाची जी बैठक होते त्यात सर्व राज्याचे मुख्यमंत्री ते इन्क्लुडेड असतात, मंत्री असतात. चला, नेक्स्ट. 1950 ते 80 या काळातील भारताचा अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती होता? 4.5%, 2.5%, 3.5%, 4%. तर लक्षात ठेवायचं, जर पंचवार्षिक योजना केली असेल तर त्याच्यात आपल्याला बघायला भेटतं. मग 50 ते 80 मध्ये आपण भरपूर फेस केलं. वॉर, 2 आपले युद्ध झेलले. आपलं बघू शकता खाण्यापिण्याचे इश्यू झालेले, भरपूर आपल्याकडे प्रोडक्शन नव्हतं. आणि म्हणजे आर्थिक वाढ होती GDPची जी 3.5%वरच राहिली फक्त. चला, सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा डॅश आहे. उत्पादक खर्च, अनुत्पादक खर्च, भांडवली खर्च वरीलपैकी कोणते नाही? तर अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. सरकारचा कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डरवर जो पैसा खर्च होतो तो अनप्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे पोलिसांच्या सॅलरी झाल्या, तुम्ही जर समजा काहीतरी इश्यू झाला, पोलीस स्टेशनमध्ये जाताय, कंप्लेंट करताय, FIR लॉन्च करताय, मग त्या FIRसाठी मग पोलीस जे सगळे असतात त्यांचे सगळे कॉस्टिंग बिस्टिंग झालं, मग कोर्टामध्ये केस पेश करणं आलं, ते सगळे जे हे असतं ते अनप्रोडक्टिव्ह खर्च आहे. त्याच्याने काय महसूल त्यांनी भेटत नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर GST इन्स्पेक्टर आहात, तर GST इन्स्पेक्टरमुळे काय होतं, जे कर न भरतायत ते तुम्ही कर आणून देताय शासनाला, म्हणजे ते प्रोडक्टिव्ह झालं. म्हणजे एक GST इन्स्पेक्टर ऑलमोस्ट 10-15 करोड रुपयाचं सरकारला कमवून देतो, जर जे म्हणजे कर भरत नव्हते त्यांना दायऱ्यामध्ये येऊन आणि प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन करून. म्हणून ते बघू शकता राज्याला तिथून महसुलामध्ये फायदा होतो, की जर तुम्ही एक 8-9 लाखाच्या पेमेंटवर तुम्ही एक GST इन्स्पेक्टर हायर करताय एक्झाम देऊन, पण तो तुम्हाला 10 करोड 5 करोडचे असे बघू शकता रेव्हेन्यू आणून देतोय.
पण पोलीसमधनं भेटत नाही, म्हणजे बाकीचं ते वेगळं, म्हणजे सरकारला भेटत नाही पोलीसमधनं आलेला रेव्हेन्यू, म्हणून हा अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे. चला नेक्स्ट, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट व्याजाचा दर वाढवते तेव्हा काय होतं? चलन वाढ, गुंतवणुकीस प्रवृत्त करणे, रोजगार वाढ, वरीलपैकी सर्व. चलन वाढ तर नाही होत ना, रिझर्व्ह बँकने बँक रेट वाढवल्यावर काय, बँक रेट वाढवल्यावर मला लोन पण बघू शकता महाग भेटणार, जर लोनच भेटला नाही तर मी काय करणार, मग इन्व्हेस्टमेंटच करणार नाही, म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय, डिस्करेज टू इन्व्हेस्टमेंट. येस, गुंतवणूक प्रवृत्त करणे. जर बरं लोन स्वस्त झाला तर मग मला लोन मी जास्त घेणार, मग मी इन्व्हेस्ट करणार काहीतरी दागिने प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करेल. जर लोनच महाग झाला तर मग मी घेणारच नाही ना, आज घेणारी प्रॉपर्टी मग मी बोलेल की 6 महिन्यानंतर घेऊ, तसं असतं. म्हणून बँक रेट वाढल्यावर इन्व्हेस्टमेंटसाठी डिस्करेज टू इन्व्हेस्टमेंटचे जो आन्सर असेल. जेव्हा एकूण उत्पादनापेक्षा खर्च वाढतो त्याला काय म्हणतात? अधिक्य अंदाजपत्रक नाहीच, तुटीचे अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, वरीलपैकी नाही. तर तुटीचे बोलतात. 100 रुपये कमवत आहेत आणि 125 रुपये खर्च करतायत, तुटीचा आहे. 25 रुपये तुमची तूट झाली, डेफिसिट झालं. येस. नेक्स्ट, विविध परिणाम दारिद्र्य निर्देशांक, म्हणजे असे जे काही काही असतात जे ट्रान्सलेट करतात. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा खालीलपैकी कोणी मांडला? जागतिक बँक, मानव विकास अहवाल 2010, नियोजन मंडळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे संदिग्ध आहे या प्रश्नात आणि प्रॉपरली नाही, 1997 दिलेलं आहे. डायरेक्टली हॅशटॅग प्रश्न रद्द. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे आहे? लक्षात ठेवायचा हा वर्ड ग्रामीण घ्यायचा आहे. आता शोधा ग्रामीण कुठे आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी स्वरोजगार योजना, शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार योजना, वरीलपैकी कोणतेही नाही. ह्याच्यात फक्त हे बघू शकता, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. येस, ग्रामीण भागासाठी विचारले, दॅट इज द लॉजिक. अर्धे उत्तर बघू शकता प्रश्नातच आपल्याला भेटतात इकॉनॉमिक्सचे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पादनातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही, म्हणजे द नॅशनल इन्कम ट्रेंड्स ड्युरिंग द इकॉनॉमिक इन्फ्लेशन बरोबर आहे एक प्रकारे तरी, म्हणजे एक बरोबर दिसतो एक तरी, म्हणजे जर ब्रॉडर वेनी जर आपण विचार केला तर इट इज राईट स्टेटमेंट ओनली. येस. नेक्स्ट, नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीची वृद्धी झालेली आहे. येस, जर आपण जे हे बघितलं, ग्रोथ हॅज टेकन प्लेस, इकॉनॉमिक प्लॅनिंगचे जेवढे वर्ष होते अर्ध्याच फक्त ग्रोथ रेट हाय दिसलं आहे, बाकी सगळं बघू शकता तर स्थिरच आहे नाही तर डाऊन आहेत. आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर ऋण वृद्धी झालेली आहे. येस, आपल्या नेगेटिव्ह ग्रोथ रेट पण आपल्याला बघायला भेटलेला आहे. आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीत विचार करता सातत्यपूर्ण वृद्धी झाली. आत्ता मी बोललो ऑल, फ्यू आणि असं, तिथंच हे यूज केलं संपूर्ण, म्हणजे इथं असेल ॲज अ होल, म्हणजे संपूर्ण कालावधीत वृद्धी तर थोडी वाढली आहे, म्हणजे हा कुठंतरी एलिमिनेट करायचा आहे. मग जिथं ड नसेल तोच आन्सर असेल. ड इकडं कॅन्सल करून टाका, फक्त का नाही तर अ ब क इज द प्रॉपर आन्सर. येस. नेक्स्ट, नवीन सहस्त्रकातील कृषी क्षेत्रातील फिकी कलाहीन वृद्धी हा यामुळे आहे, म्हणजे द लॅकलस्टर ॲग्रिकल्चर ग्रोथ सिन्स द न्यू मिलेनियम इज ड्यू टू संरचनात्मक त्रुटी, सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी, खतांचा असमतोल वापर, कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्रांचा छोटे आकारमान. म्हणजे द लॅकलस्टर ॲग्रिकल्चर ग्रोथ सिन्स द न्यू मिलेनियम इज, म्हणजे जे कृषी क्षेत्रातील जे वाढ आहे ती एकदम कमी झालेली आहे, म्हणजे न्यू ह्याच्या मिलेनियममध्ये, म्हणजे नव्या जनरेशनमध्ये. मग ते कशाचे, म्हणजे कशामुळे झालेलं आहे त्याचे आपल्याला रिझन्स विचारलेत आपल्याला डायरेक्टली, आणि मग ते आपल्याला रिझन्स स्पष्ट करायचे आहेत की काय आहेत. येस, तर संरचनात्मक त्रुटी, स्ट्रक्चरल विकनेस आहे 100%. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी, यस, सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंटच नाही जास्त. खतांचा असमतोल वापर ते पण आहे, कधी जास्त वापरतं कधी फवारणी जास्त हे करतं, त्याच्यामुळं पण ते रिड्यूस झालेत, क्रॉप रिडक्शन. आणि ते कृषी क्षेत्रातील धारण क्षेत्राचे छोटे आकारमान, स्मॉल लँडिंग हा काय ऑप्शन नसू शकतं ना. स्मॉल लँडिंगनी काय होतं ना, तुम्ही छोट्या भागात शेती करा या मोठ्या भागात शेती करा, त्याच्यामुळे थोडी कृषी ह्याच्यात म्हणजे ग्रोथ त्याच्यामुळे कमी झाला आहे. मग हा तर आन्सर नसणार. दिस ब क. इकॉनॉमिक्सचे मॅक्झिमम प्रश्न असेच येतात, एक एलिमिनेट करायचा कुठला तरी आणि लॉजिकली एलिमिनेट करायचा. चला, पुढीलपैकी कोणत्या उद्योग कारखाने उत्पादनासाठी परवाना असणे बंधनकारक आहे? सिगरेट, दारू, औद्योगिक प्रसंग, स्फोटके, संरक्षण सामग्री, आयुधे, वस्तू. फक्त ड, फक्त क ड, ब ड, वरीलपैकी चारही. ह्याच्यापैकी तुम्हाला जर कुठला बिझनेस टाकायचा असेल, दारूसाठी लायसन्स लागतं माहिती आहे, संरक्षण सामग्री बनवण्यासाठी पण लायसन्स लागतं माहिती आहे, औद्योगिक जे स्फोटके असतात, इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्ह, फटाक्याचं दुकान जरी तुम्ही टाकलं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं सांगतोय, आपल्याला लायसन्स घेणं बंधनकारक आहे. तसेच सिगरेट, धूम्रपान आहे, सर्व काहीतरी तंबाखू आणि हे सगळं बनवताय, ते उत्तेजन करणारे प्रकार, त्याचं पण लायसन्स लागतं, नाहीतर मग सरेआम काय पण लोक काय पण बनवतील.
म्हणून 43चा 4 वरीलपैकी 4 येईल. भारताच्या आयात दर देशांच्या भारतातील आयातीत अलीकडेच काळातील त्यांच्या भागानुसार वरून खाली असा क्रम लावा. वरून खाली म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात जास्त ते कमी जे भारत इम्पोर्ट करतं. इम्पोर्टच विचारलेलं. शेअर्स इन इंडिया इम्पोर्ट्स. येस, सर्वात जास्त इम्पोर्ट आपण कुठून करतो? सगळ्यांना माहिती आहे, चायना. चीन पहिला असणार. येस, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आणि अमेरिकाकडून कमी करतो. सेकंडवर अमेरिका नसणारच. सौदीकडून थोडं तेल घेत होतो त्या टायमाचा आहे. 2000 मला वाटतं हा 17चा पेपर आहे. येस, USA. दिस विल बी द आन्सर. चला नेक्स्ट, या सेटमधील लास्ट प्रश्न आहे हा 45 आहे. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणता राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे? गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कंट्रीब्युट्स द लार्जेस्ट शेअर इन द डेपॉझिट मोबिलायझेशन. ते पण प्रॉपरली आहे. मग इट इज महाराष्ट्र ओनली. येस, 2017चा संपलेला आहे. आता आपण 22चा सेट सुरू करत आहोत इकॉनॉमिक्सचा. 2022ला गट क पूर्व परीक्षेचा हा सेट आहे. चला, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र. पतसंस्था ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज आहे. ते कोणत्या राज्यात सर्वात जास्त होती? ऑप्शनमध्ये महाराष्ट्र दिला आहे. येस, महाराष्ट्र मार्क करा. 2022चा पेपर आहे जो 23ला झाला आणि प्रश्न 2020चा विचारला आहे. म्हणून लक्षात ठेवा इकॉनॉमिक्स कसं विचारले जातात. 1993 मध्ये सरकारने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे निर्गुतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक समिती नेमली. डिसइन्व्हेस्टमेंट समिती 1993ची. 97ची जी होती जी व्ही रामकृष्ण होती. 93ची विचारली आहे. मॉन्टेक्सिंग अलुविया, सी रंगराजन, CP राधाकृष्ण. मग हे जर योग्य उत्तर आहे सी रंगराजन. येस, सी रंगराजन इज द परफेक्ट आन्सर, नॉट इज द परफेक्ट आन्सर. चला नेक्स्ट, 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 23.6% कोणत्या क्षेत्रात होतं? संप्रेषण सेवा, वस्तू निर्माण क्षेत्र, किरकोळ आणि घाऊक व्यापार, वित्तीय सेवा. वित्तीय सेवा आणि वस्तू निर्माणमध्ये नव्हतं. इट इज कम्युनिकेशन सर्व्हिसेस, संप्रेषण सेवा. येस. नेक्स्ट, वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले डॅश शहर केंद्रासाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव होता. हे डायरेक्टली त्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे बजेटमधून भेटतो प्रश्न. 32, 42, 52, 62 डायरेक्टली असले प्रश्न येतात कधी कधी. पण हे काय आता PYQ मध्ये हे लक्षात ठेवण्याची गरज तर नाहीये. याचं डायरेक्टली उत्तर आहे 42. येस, योग्य जोड्या जुळवा. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग सर्वात जास्त आपल्या इथं कापूस येतो म्हणजे आणि जुना पण आहे. आणि मग सेकंड कुठला तर कापूस नंतर नगदी पीकमध्ये तो ऊस आहे काय म्हणजे साखर. ऊसापासून आपल्याला बनतं साखर. येस, एचा 3 कुठे आहे? अच्छा, 3 ऑप्शनमध्ये एचा 3 आहे. म्हणजे चला ऑप्शन क्रमांक 1 गेला. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग काय बनायचं त्या टायमाला? कॉटन इंडस्ट्री, सुती कापड. बचा 1 इकडंच आहे. चला झाला ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग कुठला आहे? लोह आणि व स्टील उद्योग. बरोबर. आणि नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, वाहन उद्योग, ऑटोमॅटिक कार्स आणि हे सर्व येत आहेत. नेक्स्ट, नियंत्रक आणि महालेखापाल परीक्षक कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश दिवसाच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, 120 दिवस. हे कॉन्ट्रोवर्शियल नाही पण हा भरपूर इन डेप्थ प्रश्न आहे. जे करंटचं आहे मॅगझिन वाचले असतील तर तिथून आपल्याला डायरेक्टली भेटतो. 60 दिवस कॅगला जे आहे, जे रिपोर्ट सबमिट करण्याचं आहे विथिन 60 दिवस रिपोर्ट सबमिट करायचे. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय बोलतात? यस, प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट. डायरेक्ट आहे, डेफिनेशनच आहे प्रायमरी डेफिसिटचं की डिफरन्स बिटवीन फिस्कल डेफिसिट आणि इंटरेस्ट पेमेंट. फिस्कल डेफिसिट म्हणजे आपल्याला माहीत असेल की 100 रुपये खर्च केले 101 मग तो डेफिसिट झाला आणि त्याच्यावरनं पण आपण व्याज भरणं दुसऱ्या देशाला देतोय. त्या दोघांचा जो डिफरन्स आहे ना दॅट इज प्रायमरी डेफिसिट. म्हणजे नेमकी तूट किती आहे आपल्याला ते लक्षात येतं. चला नेक्स्ट, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकसंख्येसाठी 25% भार, प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5% भार, राज्यातील दरडोई उत्पन्न वाढीसाठी 16.5% भार, राज्यातील उत्पन्न समानतेसाठी 25% भार, समानतेसाठी 25% भार. ह्याच्यातला म्हणजे काय योग्य विचारलं आहे की योग्य काय आहे? येस, तर लक्षात ठेवा की प्रत्येक राज्यातील गरिबांना 33.5% भार गरिबांसाठी एवढा तर नसणारच. म्हणजे ब काढून टाका. ब इकडं पण आहे, ब इकडं पण आहे.
आता इथं ए डी आणि ए सी डी म्हणजे अ आणि ड कन्फर्म राईट आहे. आता सीचं बघायचं आहे. राज्य दर उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5% भार. म्हणजे असं असूच नाही शकत ना. 16.5% भार म्हणजे एक राज्य कुठेतरी जास्त वाढते, दुसरं कमी वाढतंय. 16.5% देणं म्हणजे नॉट लॉजिकली गोज. मग ह्याचा ऑप्शन असणार फक्त अ आणि ड. हा वन ऑफ द टफेस्ट प्रश्नांमधला एक आहे, जे UPSCच्या लॉजिकनीच ॲक्च्युली सुटतो. चला, आणि इकॉनॉमिक्समध्ये असेच प्रश्न भेटतात, मल्टीलाइनर्स आपल्याला जास्त भेटतात, एलिमिनेट करायचे असतात आपल्याला. चला, खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो, हे चुकीचं आहे. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल नाही केला जात. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. येस, इन्शुरन्स डेपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम इज कंपल्सरी फॉर ऑल इन्शुर्ड बँक्स. द डेपॉझिट इन्शुरन्स प्रीमियम इज रिकवर्ड फ्रॉम द डेपॉझिटर नाही, फ्रॉम द बँक रिकवर करतात, कारण ते पुढे ठेवतात ॲक्टनुसार. म्हणजे अ आणि क राईट येणार. अ आणि क आहे का कुठे? येस आहे, ऑप्शन क्रमांक 2. येस. चला नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. कुठेतरी राईटच समजायचं. महात्मा गांधी मनरेगाची स्कीम आहे 2007ची आहे. येस, परफेक्ट. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 ची परफेक्ट आहे. मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. लोक ह्याला पण मार्क करतात, पण नाही आहे. ग्रामीणसाठी नाही सुरू करण्यात आली, तर शहरीसाठी सुरू करण्यात आली. म्हणून हा रॉंग आहे. नेहरू रोजगार योजना आहे ती शहरीसाठी सुरू करण्यात आली. म्हणून जर ब रॉंग, योग्य विचारले अ आणि ब. येस, ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब. चला नेक्स्ट, 2016ची NK सिंग समिती ही डॅशशी संबंधित आहे. 12वा वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग आहे NK सिंग ॲक्च्युली. पण हे 2016ला प्रश्न झालेला. NK सिंगवर अजून एक प्रश्न आलेला आता रिसेंटली राज्यसभेत पण. वित्तीय जबाबदारी आणि आर्थिक संपल्य व्यवस्थापन, यस FRBM बोलतो त्याला. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट सिस्टम, याच्याशीच NK सिंगचं रिलेशन आहे. यस, संबंधित आहेत NK सिंग. नेक्स्ट, भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीनधारकता होण्याचे खालीलपैकी कोणते कारण होते? वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. संयुक्त कुटुंब व्यवस्थामुळे थोडी जमीन एवढी कमी झाली, म्हणजे ड चा ऑप्शन नसणारच. हे गेला. जॉईंट फॅमिली सिस्टम रिझन नाही आहे. इथं ब आणि क आहे, ब आणि क आहे, म्हणजे हे तर 100% राईट आहे. आता वारसा कायदा आन्सर आहे का? वारसा कायदा तुम्हाला काय वाटतंय? वारसा कायदा असेल आन्सर? येस, 100% असणारच. लॉ ऑफ इनहेरिटन्स पण आहे, त्याच्यामुळे बघू शकता सगळ्यांना जमिनी एकदम 10 एकरची 2.5 एकर झाली, 2.5ची 1.25 झाली, 1.25 किंवा 0.650 झाली. असे बरेच प्रकार, 675 म्हणजे असे भरपूर असे डिवाइड होत गेली. चला नेक्स्ट, राहुरकुरा, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? पहिली पंचवार्षिक, दुसरी, तिसरी, चौथी. डायरेक्टली आहे भिलाई स्टील आणि हे सगळे रूर केलं ते नाही, दुसरी पंचवार्षिक योजनामध्ये उभारण्यात आलं. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही? लोकसंख्येवर प्रश्न येतात, डेमोग्राफीवर प्रश्न येतात, सेन्सेक्सवर प्रश्न येतात. सेन्सेसवर लक्षात ठेवायचं. हे तिन्ही चॅप्टर करून जायचे, ते पण महाराष्ट्राचा, भारताचा आणि थोडं जगाचा पण, थोडं जग आणि भारत याचे रिलेशन विचारतात. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, यस 100% होता. सार्वत्रिक लसीकरण, यस हे पण होता. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन, मिड डे मील स्कीम, हाच आन्सर असेल. 2 मुलांच्या लहान कुटुंबाच्या स्वीकारण्यास प्रोत्साहन, ओके. लहान म्हणजे गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन म्हणजे मिड डे मील स्कीम 1995ची आहे, लक्षात ठेवायचे. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिणात्मक मौद्रिक उपाय नाही? क्वांटिटेटिव्ह मेजर्स नाही. बँक दर, रोख राखीव म्हणजे CRR, हे सगळे बघू शकता क्वांटिटेटिव्ह आहे ना. बँक दर 4.5%, CRR 10% असं काहीतरी आहे. नैतिक समाज विना वैदिक रोखला प्रमाण म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विड रेशिओ पण आपण बघू शकता रेट आहे. मग नैतिक समजावणी हे जे आहे ते क्वालिटेटिव्ह मेजर्स आहे, क्वांटिटेटिव्ह नाही. चला नेक्स्ट, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश सुरू करण्यात आले. विवेकपूर्ण नियम, ग्राहक सेवा समिती, बँकिंग लोकपाल योजना, आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती. मग 1995 मध्ये इनएक्सपेन्सिव्ह अँड स्पीडी सेटलमेंट करण्यासाठी ऑम्बड्समॅन सिस्टम आपण बोलतो. बँकिंग ऑम्बड्समॅन सिस्टम म्हणजे बँकिंग लोकपाल योजना घेऊन आलेलं होतं 1995ला. चला नेक्स्ट, स्पीडमध्ये घेतोय कारण PYQ आहे. तुम्ही एकदम हाच लेक्चर बघू शकता, नंतरला 0.5, 1.5, 2च्या स्पीडनी बघू शकता. म्हणून तेवढंच एक्सप्लेन आणि कमी वेळेत जास्त
हे होणार तेच बोलतोय की जर तुम्ही प्रॉपरली जर 100 प्रश्न एकत्र बंच घेऊन बसला तर तुम्हाला मजा नाही येणार. मग म्हणून हे विषय वाईज डिवाईड केलेत. या तर तुम्ही ज्या दिवशी समजा आता भूगोलचा रिव्हिजन केला, भूगोलचे तुम्ही वाचलं, मग त्याच आठवड्यात हे भूगोलचं पूर्ण जे सिक्वेन्स लेक्चर्स असतील ते सर्व बघू शकता. PYQ एकत्रच बघा. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली भूगोलचा तुम्ही अभ्यास केला, भूगोलचे आपले 300-400 प्रश्न बघितले, झालं, संपला. भूगोल विषय संपवायचा तुमचा एकत्रच झाला. असे प्रत्येक विषय संपवत जावा आणि मग तुम्ही जाऊन त्या कॉन्फिडन्सनी तुम्ही ज्या एक्झामला बसणार ना, तिथं डायरेक्टली तुमचा माइंडसेट ना 65-70 मार्क करण्याचा असेल. बाकी फक्त सिली मिस्टेक आणि टेम्परामेंट सांभाळायचं आहे फक्त, आणि इन्फिरियर कॉम्प्लेक्स जी भीती आहे ते येऊन द्यायचं नाही एक्झामला. चला, खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. रॉंग, 1948 नाही, 1949 आहे. PC मालानोबिस हे होते. हा, या समितीमध्ये PC मालानोबिस, DR गाडगिल, VKR राव यांचा समावेश होता. 100% राईट आहे. आपल्याला चुकीचं विचारलंय. चुकीचं म्हणजे ब तर नाही, ब 100% राईट आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, आणि तर कन्फर्म रॉंग आहे. आता लास्ट बघूया. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम 54 मध्ये. यस, आपण बरोबरच आहे ॲक्च्युली. आणि 48 रुपये काहीतरी त्यांनी दिलेलं आहे त्या अहवालात. यस, 47 का 48 असं काहीतरी दिलेलं आहे, म्हणून फक्त चुकीचं आहे. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी डॅश ही शिखर संस्था आहे. रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड वरील सर्व. इट इज ओनली नाबार्ड. यस, लक्षात ठेवायचं आहे, नाबार्डच हे करते सर्व ग्रामीण भागात कर्ज पुरवठा. चला नेक्स्ट. केंद्रीय अर्थसंकल्प 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत काय होता? केंद्र उत्पादन. GST, कर्ज घेणे आणि इतर देयते, प्राप्ती कर, कॉर्पोरेट कर. बिगेस्ट सोर्स ऑफ इन्कम. GST नाही आहे सोर्स ऑफ इन्कम बिगेस्ट. बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज. हे बाकीचे जे बाकी येतात ना, इंटरेस्ट बिंटरेस्ट येतात आणि दुसरीकडून पैसा येतो, दॅट इज द मेन गव्हर्नमेंटचं हे कमवण्याचा स्रोत. 2011च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्येची घनता, डायरेक्ट फुलटॉस प्रश्न. डेन्सिटी विचारलाय 2011 नुसार किती होती? 382. आणि महाराष्ट्राची किती होती? जर महाराष्ट्र विचारला तर 365. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट. भारतातील लोकसंख्येच्या गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरी संदर्भातील शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? म्हणजे रॉंग विचारले. दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरी यांचा सकारात्मक संबंध. शहरी व रोजगार वाढ यांचा सहसंबंध नाही. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाचा दर्जात वाढ होतो. 1पेक्षा जास्त रॉंग दिसत आहेत आणि म्हणून हेच आयोगाने हॅशटॅग मारलेला आहे. चला नेक्स्ट. भारतीय व्यापार बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग मार्केट सेगमेंट इज ग्रोथ अँड प्रॉफिट ओरिएंटेड इन द इंडियन कमर्शियल बँकिंग सिस्टम? म्युच्युअल फंड्स, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. तर म्युच्युअल फंड्समध्ये काही एवढं नाही. आपण बघू शकता आज पण भारताची फक्त 2 ते 5% लोकच फक्त त्या क्षेत्रात आहेत. मोबाईल बँकिंगमध्ये तर आत्ता सुरू झालं आहे. ग्रामीण भागात तर यूज पण करता येत नाही. इंटरनेट बँकिंगसाठी ग्रामीण भागात तेच बोललो, मोबाईलच त्यांच्याकडे अजून अँड्रॉइड मोबाईल यूज नाही करत आहे. मग काय, मग झालं रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंगमध्ये सगळं येतं, इन्शुरन्स, डेली डिपॉझिट अकाउंट्स आणि सेव्हिंग्ज अकाउंट, या सर्वांचा भार येतो रिटेल बँकिंग. नेक्स्ट. भारतातील शेतातील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक, सिंचन सुविधा. प्रोडक्टिव्हिटी विचारल्या. प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ॲग्रिकल्चर इज मेनली डिपेंडेंट ऑन 2 सेट्स. सर्वात जास्त की जेवढी टेक्नॉलॉजी जास्त असणार, जेवढी हायर टेक्नॉलॉजी आपण वापरणार तर प्रोडक्शन जास्त होतं. तांत्रिक घटक तर 100% असणार, तर 100% असणार. हा ऑप्शन गेला. दुसरा मनुष्यबळ. मनुष्यबळचं काही लेणं देणं नाही आहे ना. जर मी 100 लोक वापरतोय शेती करण्यासाठी, ऊसतोडसाठी, समजा मी मोठी जमीन आहे माझी, 100 लोक मी लावलेत ऊसतोड कामगारसाठी, पण डायरेक्टली जर मशीन यूज केलं तर त्या मनुष्यबळची पण गरज नाही. आणि म्हणूनच हा आन्सर त्याच्यासाठीच मी रिप्लेस केलेला आहे. म्हणून मनुष्यबळ पण आन्सर नसणार. म्हणजे ब पण जर काढला ऑप्शनमधनं तर राहिलं आता हे. आता ह्या दोघांमधलं बघू शकता, तर कन्फर्म राईट आहे. आता सिंचन सुविधा की संस्थात्मक घटक? संस्थात्मक घटक इज द प्रॉपर आन्सर सिंचन सुविधापेक्षा. म्हणजे आणि आणि आयोगाने पण हाच आन्सर दिला आहे. फायनल आन्सर कीनुसार सर्व आन्सर मी सांगतो. आणि टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, जे प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर ह्याच्यासाठी. चला नेक्स्ट. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक म्हणजे बजेट व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत? आपल्याला ते ओळखायचं आहे. उद्दिष्ट की उद्दिष्टे आहेत? यस. कालबाध्य कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. यस. महसूल तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. 100% हे सगळे गोल्स आपण ठेवतो बजेटमध्ये. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. यस.
मग अकाउंटेबिलिटी कोण सेट करणार? शासनच सेट करणार ना. शासनच सगळा पैसा येतोय आणि शासनच लावतोय पूर्ण. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे, हां हेच तर हे होतं या कायद्याअंतर्गत FRBM, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट सिस्टम, म्हणून सर्व राईट आहे. आणि आपण बघितलं की NK सिंग आहे हे जी संबंधित आहे FRBM ॲक्ट 2003. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्पेशल इकॉनॉमिक झोन, कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही. जादा आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन, शेतीचा विकास, रोजगार निर्मिती. येस, शेतीचा विकास आणि ह्यांचा काहीच संबंध नाही स्पेशल इकॉनॉमिक झोन. शेतीच्या विकासाला कशाला जाते? ते पोर्ट्स आणि बंदरे जिथे आहेत तिथेच हे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढवण्यासाठी आपण केलेला हे प्रकार आहे. नेक्स्ट, बालमृत्यू हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्राच्या 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश वयाखालील मुलांचा मृत्यूची संख्या असते. 1 वर्ष, 1 महिना, 1 आठवडा, 1 दिवस. 1 दिवस 1 महिना हे नाही, डायरेक्टली 1 वर्ष. यस, इन्फंट मॉर्टिलिटी रेट. चला नेक्स्ट, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णामूर्ती सुब्रमण्यम, तेव्हाचा प्रश्न आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021 अंतर्गत कोविड झालेला, मग आर्थिक जे आहे इकॉनॉमिक जे रिकव्हरी कशी होणार असं दिलेलं की कोविडमध्ये बघू शकता की आपली इकॉनॉमी इथं होती तर डायरेक्ट पडली आणि मग त्याच्यानंतर कोविड लस बीस आणि हे सगळे आले आणि मग ही आणि मग ह्यालाच आपण बोलतो की V शेप रिकव्हरी. यस, V आकाराचे. यस, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पादनासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत होती? 5 ते 25, 5 ते 35, 5 ते 30, 5 ते 20. तर इथे 5 ते 30% होती. ॲक्च्युली मिनिमम 5% लागणार आणि मॅक्झिमम जे बघू शकता 30%वर होते. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. माहीत नाही. भारतातील उद्योगांचे विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. ॲक्च्युली हे रिव्हर्स केले मला वाटते. हे इकडं ते पाहिजे तिकडं ते. भारतातील वीज वितरणाचे खर्च परतावा समाधानकारक आहे. नाही, वीज वितरणाचा खर्च जास्त आहे ना. एक तो म्हणजे ते कुठला तरी ते डायलॉग आहे ना पिक्चरचा की 35 लाख का तो इन्व्हेस्टमेंट आहे और 36 लाख का तो घाटा हो रहा है. कुठल्या तरी ते शाहिद कपूरच्या पिक्चरमध्ये चुपचुपकेमध्ये ऐकलं असेल तो डायलॉग. हे आपला हेच प्रकार आहे, म्हणून हे पण नाही राईट आहे. म्हणजे कुठलंच वाक्य बरोबर नाही आहे. यस, मग कुठलेही वाक्य बरोबर नाही. खालील विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवर आधारित असतो. नेक्स्ट बघूया. व्यापाऱ्यांच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार नोंदी दुहेरी नोंद केल्या जातात. ह्याच्यापैकी आपल्याला विचारले कुठलं विधाने राईट विचारलं आहे आपल्याला. राईट. थोडं इंग्लिशमध्ये वाचूया कारण हे टेक्निकली बघू शकता. इंटरनॅशनल ट्रेड इज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम कंट्री टू कंट्री. यस, 100% राईट आहे. जर हा पेन मला इथं 10 रुपयाला भेटतोय आणि मी तिकडे जाऊन पण 10 रुपयालाच विकतो त्यांच्या हिशोबानं इकॉनॉमीमध्ये, मग ते बघू शकता की हे डिपेंड्स की म्हणजे ते ट्रेड आहे ते आपसमध्ये डिपेंड आहे. आणि ह्याच्यासाठीच बघू शकता अमेरिकेने टॅरिफ जास्त लावण्याचं तेच आहे की त्याचं नुकसान भारतावर तर थोडाफार होणार पण त्यांचं जास्त नुकसान होणार. ॲक्च्युली तिथं इन्फ्लेशन वाढणार, प्राइस राईज वाढणार. The terms of trade refer to the exchange ratio of export and import goods or their price ratio. Yes, बरोबर आहे. The balance of payment record in international trade is maintained in a standard double entry book keeping method. नाही, डायरेक्टली आपल्याला फक्त डॉलर आपण हे घेतलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातच डायरेक्टली देवाणघेवाण होते आणि म्हणून आन्सर फक्त अ आणि ब होणार. चला, या अनुषंगाने बघू शकता इकॉनॉमिक्सचं पण आपण पूर्ण 3 वर्षाचे जे PYT आहे गटकचे 17चा 2021चा पेपर 2022चा म्हणजे 2017, 21 आणि 22 हे तिन्ही पेपर आपण केलेले आहेत. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू शकता सायन्स घेऊ म्हणजे हा आपला जो सेट आहे पूर्ण 5 प्रश्नपत्रिका आपले कंप्लीट होतील मग उद्याच. आणि मग पुढच्या सोमवारी बघू शकता मग परत मग पुन्हा इतिहासपासून सुरू करू. मग आताच आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.